नमस्कार, मी आशिष तांबे. नमस्कार, मी देवयानी तांबे. स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनल @फर्स्ट डे फर्स्ट शो मध्ये. आज आम्ही घेऊन आलो आहोत एका मराठी नाटकाचा रिव्ह्यू, लग्न पंचमी. या नाटकाच्या क्रेडिट्समध्ये स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, मधुगंधा कुलकर्णी, सुनील अभ्यंकर, निपुण धर्माधिकारी अशी दिग्गजांची नावे आहेत. साहजिकच प्रेक्षक एक अपेक्षा घेऊन हे नाटक बघायला जातो. नाटकाच्या सुरुवातीला सांगितले जाते की हे नाटक तुम्हाला खळखळून हसवेल. नाटकात विनोद निर्मिती आहे, पण थोडी ओढून ताणून केल्यासारखी वाटते. सात्विक अर्थातच स्वप्नील जोशी आणि सूर्यजा म्हणजेच अमृता खानविलकर हे एक जोडपं आहे. यांच्या लग्नाला काही वर्ष झालेली आहेत. नाटक सुरू होतानाच एक फॅन्टसीवजा प्रसंगामध्ये यांना कळतं की लवकरच ते विभक्त होणार आहेत. सर्वसाधारण लग्नांमध्ये प्रेम, लग्न, त्यानंतर येणारे काही इश्यूज, लग्नानंतरचे येणारे इश्यूज, अर्थातच हे जर का इश्यूज सॉल्व्ह झाले तर प्रश्नच नाही, नाही सॉल्व्ह झाले तर ते विभक्त होणं ह्याचा निर्णय आणि त्यानंतरचा एक त्यांच्या कथानकातला शेवट, हे साधारण असं घडतं. इथे लग्न आणि प्रेम आधीच झालेलं आहे, त्याच्यामुळे आपण जे पूर्ण नाटक बघतो त्याच्यामध्ये ह्या जोडप्यामधले होणारे वादविवाद, विभक्त होण्याचा निर्णय आणि मग प्रेक्षकांना साधारण अपेक्षित असलेला शेवट, ह्या दोनच टप्प्यामध्ये हे नाटक घडतं. आता कलाकारांबद्दल. स्वप्नील जोशी, त्यांचा सहज आणि सुंदर अभिनय आपल्याला खूप सुखावतो. त्यांच्या एंट्रीलाच प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात, त्यामुळे त्याच्यावरनं आपल्याला त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना येते. कलाकारांमध्ये विशेष जर का कौतुक करायचे झाले तर नक्कीच अमृता खानविलकर यांचे कौतुक करायला हवे. कारण अमृता खानविलकर जरी एक प्रथितयश नटी असल्या तरी सुद्धा त्यांनी आत्तापर्यंत रंगभूमी हे क्षेत्र हाताळलेलं नाही. त्यांनी सुरुवातच केली ती चित्रपटांपासून मराठी, मग त्याच्यानंतर हिंदी, वेब सिरीज, अशा सगळ्या, त्याच्यानंतर मालिकाही असतील काही, अशा सगळ्या ह्याच्यातनं त्यांनी कामं केली. पण रंगभूमी हे क्षेत्र खूप वेगळं आहे आणि ह्यातला मुख्य फरक म्हणजे बॉडी लँग्वेज लाऊड लागते, त्याच्याशिवाय तुमच्याकडे इथे रिटेक्स नसतात, त्याच्यामुळे तुम्हाला संवादही लांबलचक असतात, तेही पाठ करायला लागतं. बरं, हे नाटक थोडंसं लाफ्टर घेण्यासारखं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ह्या त्यांनी शिकल्यात पहिल्याच पदार्पणामध्ये आणि नक्कीच सांगायला आम्हाला आवडेल की त्यांनी बाजी मारले, अतिशय उत्तम असं काम केलेलं आहे अमृता खानविलकर यांनी. मधुगंधा कुलकर्णी या लेखिका तर आहेतच, पण ह्या नाटकामध्ये त्यांनी अभिनयही केलाय. एक नाही तर तिहेरी भूमिकेत त्या झळकल्या आहेत. सुनील अभ्यंकर, सुनील अभ्यंकरांनी या नाटकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. भूमिका अशासाठी मी म्हटलं कारण मधुगंधा कुलकर्णी सारखंच यांनीही 4 भूमिकांमध्ये ह्याच्यात अभिनय केलेला आहे. आणि त्यावरून आपल्याला कॉस्ट्युम डिझायनर आणि मेकअप आर्टिस्टचे विशेष कौतुक करावं असं वाटेल. कारण 3-3, 4-4 भूमिकांमध्ये त्यांचे सतत पेहराव बदलायचे, मेकअप करायचा, त्यामुळे ह्या दोघांचे इथे विशेष कौतुक. मेकअप आर्टिस्ट आणि कॉस्ट्युम डिझायनर प्रमाणेच नेपथ्याचं नक्कीच कौतुक करण्यासारखं आणि आकर्षक रंगसंगतीचं नेपथ्य इथे आहे. त्याचप्रमाणे प्रकाश योजनाही अतिशय उत्तम प्रकारे हँडल केलेली आहे. विशेष अजून एक कौतुक म्हणजे निपुण धर्माधिकारी यांचं, कारण नाटकामध्ये भावनिक प्रसंगही आहेत आणि विनोदी प्रसंगही आहेत आणि बऱ्याचशा ठिकाणी लाफ्टर घेण्याच्या जागा आयडेंटिफाय केल्या गेलेल्या आहेत. तो हे सगळं किंवा नाटकातली नाटकाच्या त्या नेपथ्यावर, स्टेजवरती अनेक वेगवेगळे प्रसंग आणि वेगवेगळ्या ठिकाणचे प्रसंग घडतात. त्याच्यामुळे कलाकारांच्या देहबोली आणि इतर सगळ्या त्यांचा वावर आणि विनोद निर्मिती या सगळ्यासाठी निपुण धर्माधिकाऱ्यांनी पूर्ण प्रयत्न केलेले आहेत आणि त्याच्या हातात आलेल्या संहितेला त्यांनी न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आधी सांगितल्याप्रमाणे नाटक विनोदी आहे, विनोद निर्मिती करतं, पण सगळेच प्रसंग म्हणावं तेवढं निखळ विनोद करत नाहीत. उदाहरणार्थ, नायक लेखक दाखवलेला आहे आणि त्याचं चॅनल हेड बरोबरचं जे संभाषण आहे की TRP वाढवण्याकरता कोणते कोणते प्रसंग घालावेत ते जरा चाइल्डिश वाटतात. तसंच दुसरा एक प्रसंग की नायक आणि नायिका आपल्या वकिलांच्या मदतीने अंताक्षरी खेळताना दाखवले,
प्रसंग नक्कीच वेगळा आहे, चांगला आहे, पण नंतर तो इतका ताणलाय की त्यातली मजाच निघून जाते. या उलट नायकाच्या आई वडिलांचे काही जे प्रसंग आहेत आणि त्याच्या नायक नायिकांबरोबर जे टेलिफोनिक संभाषण दाखवलं आहे त्याच्यात मात्र नक्कीच विनोद निर्मिती होते. यातील नायक नायिका म्हणजे त्यांची प्रोफेशन जर का आपण पाहिली तर नायक एक लेखक आहे आणि नायिका इन्व्हेस्टमेंट बँकर आहे. बऱ्याचशा आजकालच्या तरुण मुलांमध्ये असंही जोडपी आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच हे जरी कितीही खरं असलं तरी सुद्धा ह्यांच्यातले जे वादविवाद होण्याची जी काही कारणं आहेत ती लेखिकेने खूपच ओल्ड फॅशन किंवा एकदम पुरातन तत्ववाद्यांना घेतल्यासारखी वाटतात. कारण जनरली नायक नीट भांड्यामध्ये हव्या त्या भांड्यांमध्ये चहा करत नाही, कॉफी करत नाही किंवा स्वयंपाक करत नाही. जर का त्याला करायचा असेल तर तो नीट कपडे जाग्यावर ठेवत नाही. अशा प्रसंगावरनं चिडणं किंवा नायिकेला नीट स्वयंपाक करता येत नाहीये किंवा ती उगीचच शंका घेते आहे नायकाबद्दल. ही कारणं आहेत ही खूपच म्हणजे सामान्य कारणं झाली. अर्थात ही कारणं तितकीच महत्वाची आहेत. नाही असं नाही. पण ह्या कारणामध्ये नक्की घडतं काय? ह्याच्यावरती काही काळ घालवलेला नाहीये. इनफॅक्ट जे काही नाटकाची जी लेंथ आहे ती ही अशी छोटीशी 2-3 कारणं सांगून ते विभक्त होणार आहेत ह्याच्यावरती म्हणजे एक कन्क्लुजन केलं जातं आणि पुढचा सगळा प्रसंग आहे ते वेगवेगळी पात्रांची इंट्रोडक्शन करून त्यांना समजवण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्यातले हे प्रसंग फुलवून जाणून बुजून विनोद निर्मिती केल्यासारखं असं वाटतं त्याच्यामध्ये. म्हणजे जे विनोद आहेत ते थोडेसे ओढून ताणून आणल्यासारखे वाटतात. खास करून जेव्हा एवढी मोठी चांगल्या कलाकारांची फळी आहे तेव्हा एका कुठल्या तरी चांगल्या मुद्द्यावरती नीट तो सॉल्व्ह करून पुढे जायच्या ऐवजी वेगवेगळ्या प्रसंगातनं विनोद निर्माण होतात पण ते ओढून ताणून आणल्यासारखे वाटतात आणि म्हणूनच कदाचित ब्रेकअप टू मेकअप नक्की का होतं हे सांगायला नाटक निश्चितचपणे तोकडं पडतं. एकंदरीत लग्नपंचमी हे नाटक तुम्ही दिग्गज कलाकारांसाठी बघू शकता. ऍट रेट फर्स्ट डे फर्स्ट शो करून आम्ही देत आहोत 2.5 स्टार्स. आणि जर का तुम्ही लग्नपंचमी बघितलं तर तुमच्या कमेंट्स आम्हाला जरूर जरूर कळवा. त्याचप्रमाणे इतर कुठलेही तुम्हाला जर का कुठले नाटकं, वेब सिरीज, चित्रपट याच्याबद्दल जर का रिव्ह्यूज हवे असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. त्याचप्रमाणे आमचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. त्याच्यावरती ऑलचं बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या सगळ्या रिव्ह्यूजच्या लिंक्स आणि नोटिफिकेशन्स मिळतीलच. आणि आम्हाला असाच तुमचा प्रतिसाद देत राहा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओ घेऊन, पुढचा रिव्ह्यू घेऊन. तोपर्यंत टाटा, बाय बाय, नमस्कार.